राम राम मंडळी. बैलगाडा शर्यत बघताय ना? बघायलाच हवी, कारण हा खेळ आपल्या रक्तातला, आपल्या मातीचा. आणि म्हणूनच प्रत्येक बैलगाडा शौकीन, चालक, मालक यांची आतुरता लागलेली असते हिंद केसरी मैदानाची. कारण प्रत्येकाचं स्वप्न हिंद केसरीचा गुलाल स्वतःच्या नावावर. आणि आता जे वडकीचं हिंद केसरी मैदान येतंय, त्या सळीसाठी सर्व टॉप पायऱ्यांची तयारी जोमात आहे. सूत्र, मित्र, यूट्यूब सगळीकडून माहिती गोळा करून हा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मथुर आणि चिमण्या, टॉप क्लास पैरा. गेल्या वर्षीचा बेताज बादशाह मथुर यावेळी पुन्हा धडाक्यात, आणि यावेळी त्याच्या जोडीला कळंबीकरांचा रागरागीट चिमण्या. सूत्रांनुसार हा पैरा जवळपास 100% फिक्स. मथुर आणि चिमण्या म्हणजे मैदानात धडाका, नाद, गडगडाट. लखन वर्सेस शेवाळ्या बांचा पाखऱ्या. छत्रपती संभाजीनगरचा बादशाह लखन श्रीनाथ केसरी जिंकून लगेच वडकीत उतरणार. यावेळी त्याच्यासोबत ताकदीचा पाखऱ्या. हा पायरा पण जवळपास फिक्स म्हटलं जातं. मथुर चिमण्या जितके जोरात, तितकेच लखन पाखऱ्याही आग लावणारे. यंग ब्रिगेड म्हटलं की ही दोन नावं. सर्जा आणि चिक्क्या फॉल न झाल्यास निकाल 100% खात्रीचा. गोडच्या सर्जाची ताकद आणि चिक्क्याचा स्पीड एकदा सुटले की मैदान ताब्यात. सर्जा 8500 वेगाचा शेवट आणि बादल किंवा वादळ. निंबाळकर सरांचा सर्जा वेगाचा शेवटच. सेमीमध्ये 1.5 किलोमीटर पळून फायनल काढणारा. यावेळी सासवडचा बादल किंवा मानघरचं वादळ एकामध्ये पळण्याची चर्चा. हा पॅरा पण टॉप क्लास. भुंगा आणि मेहरबान, मुंबईचा टॉप बैल. बिनझोडला ताकदीने पडणारी ही जोडी वडकीसाठी चर्चेत. साई, सुंदर, घरचा साथ. पहिली गाडी असणारा हा जुना टॉप पैरा. संतोष तोडकरांचा घरचा सजा, साई, सुंदर या तिघांची जोडी पण चर्चेत. साम्राज्य, महाराज किंवा विराट. महेश धुमाळ यांचा साम्राज्य त्यांच्या नवीन खरेदी महाराज किंवा विराट सोबत मैदानात उतरण्याची शक्यता. आणि शेवटी बक्याडॉन आणि देवसून. द्वादशम हिंद केसरी बकासूर. बक्या भाऊ म्हणजे नाव घेऊन काय सांगणार. यावेळी पंधरी फडकेंचा सर्जा टेंटेन बक्क्याच्या सोबत लागू शकतो अशी चर्चा. हा पैरा लागला तर काय होणार हे सांगायला शब्दच कमी. नाथखुळा, गणपतपुळा आणि हिंद केसरी गुलाल त्याच्याच नावावर जाण्यासाठी बकासूर पुन्हा सज्ज. मित्रांनो, हे सगळे पैरे आजवरच्या माहितीवर आधारित आहेत. संध्याकाळपर्यंत अजून फिक्स होणारे पैरे येतील. तुमच्याकडेही काही फिक्स अपडेट असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या अंदाजेने वडकीचा हिंद केसरी कोण? कॉमेंट करा. तोपर्यंत राम राम.